हाय यूट्यूब फॅमिली, कशा आहात? बरे आहेत का? झालं का चहा पाणी? मग कसं आहे आज? बघा माझा लुक काय दिसते का? फंटॅस्टिक, छान दिसते का? आमच्या इकडलं वातावरण बघत आहे. आहा, कसं स्वयंपाक करू नका, मध्ये घाम किती आला. तर आज ते कल्ल्या कोट्यावर, देशमुखाच्या कोट्यावरच पार्टी आहे. आता मी कालूला हाक मारल्यावर कसं येतं? कालू, कालू आलं बघा. कालू लय ऐकते हो. इमानदार कुत्रे येतं, माणसं इमानदार राहिले. आत्ताच्या जमान्यात इमानदार माणसं राहिलेले नाहीत. कुत्र्याला आपण एक जरी तुकडा केला तर त्या तुकड्याची जाणीव तर राहते, पण आताचे तर आज चपात्या केल्या, आमटी केली, परत भात केलाय. मला आता कसं दिसणार आहे हो का? एकीकडं भात, एकीकडं आमटी, एकीकडं चपाती. तर चपात्या. तर हे माझ्या घराचा अवतार, हे माझा अवतार, हे असलं चौकोन लावलेलं, हे असं आहे कटाळ. मला येतो, तुम्हाला तर का आला नसं? तुम्हाला बी येत असं. चला उठलं सुटलं तीच दाखवते, पण काय दाखवणार तरी. पण आज नवीनच आहे, 2-3 दिवस झालं पाऊसच आहे. तुमच्याकडे का पाऊस? असणारच पाऊस. काय ज्या टायमाला पडायचं त्या टायमाला पडत नाही. उठलं सुटलं पडतं कुत्रं. त्याला भाकर जरी टाकली तरी माझ्यापाशी येऊन थांबतं. त्याला लांब जरी हाकालं तरी येते जवळ. मुकं जनावर आहे, त्याला कळतं का? त्याला काठीनं जरी हाणलं, बोललं, त्याला शिव्या जरी दिल्या, कळतं का? माणसानं बोलल्यावर किती माणसाला असं हो का आलं. पण तिथं उभारले होते, तिथं उभारून इकडं आले, आलं. काय नुसतं हात फिरवायचं नसतं, हात फिरव म्हणते हे डोक्या. असं असं कर म्हणते. हे तर आहेत, तोपर्यंत लावतो बाबा आम्ही जीव तुला. बघू आमचं नशीब जिकडं निघल तिकडं आहे का ना. आमच्या बहिणीनं, भावानं, नवीन असला तर लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. पावसाच्या बी गोळ्या संपल्या वाटते माझ्यासारख्या. कवा बी पडायला लागला. आज बी गच्च वातावरण दिसायला लागले. पाऊस येतो का काय की. आमचे मालक गेले तिकडं. भांडणं होत असते, चलत राहते. जसा देव ठेवल तसं राहायचं. तुमच्याकडे पाऊस आहे का ते कमेंट करून सांगा जा. चला, तुमचं झालं असेल चहा पाणी, आतापर्यंत जेवण खाऊन झाले असते. माझ्या मेहंदीचं निघायला लागलं. हे असलं निघायला लागलं कशामुळे ते. मला जर थोडं शिकायला वेळ लागल तर माझं मोबाईल हँग व्हायला लागलं हो. माझा मोबाईल बी तुमच्यासारख्या थोडं कधी कधी साथ देतो तर कधी कधी नाही. तुमच्यासारखाच व्हायला हँग व्हायला हँग.
लय गरिबी बेकार. लय गरिबी. आपला दुश्मन जरी असला तरी असा टाईम येऊ नये त्याच्यावर. चांगलं लेकरा बाळामध्ये चांगलं हसून खेळून राहावं त्यानं. इथं माझ्याकडं देवाकडं प्रार्थना आहे. माझा दुश्मन जरी असला तर त्याला असं माझं सुद्धा औक लागावं त्याला. माझं सुद्धा आतील दुश्मन असलं तरी माझं औक लागावं. माझ्या सहपरिवाराकडनं त्यांना आशीर्वाद लागावा. काय आपण दुसऱ्याला असं चांगलं सांगत चालेल. चांगलं आपलं कोणा बाबतीत काय वाईट नसलं तर आपल्या समोर ते येतच राहतं. त्याच्यामुळं तर नाही कोणाला काय सांगायचं नाही, ना कोणाला कोणी बोलत मनावर धरायचं नाही. नीट रस्ता धरायचा, त्या रस्त्यानं चलत 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 राहायचं. किती बी अवघड रस्ते येते, किती बी संकट येते, तुझंच खरं बाबा म्हणायचं चालायचं. तुझंच खरं. टेन्शन मॅड व्हायची बारे, मॅड व्हायची बारे मॅड. एक टायमाला असे बघते ना, चिमणं पाखरं, माणसं, वाहनं, जनावरं, किती म्हणजे प्रत्येकाला बघते तर असं वाटते बोलणे म्हणजे माझी डाळ कुरपून जाईल. तर असं वाटते किती चांगले जीवन जगायला लागेल मला वाटते. असं का आपल्याला जगायचं नाही. थोड्या थोड्या गोष्टीला टेन्शन काय येते. टेन्शन मी म्हणते हो, मला टेन्शन नाही मी घेत. पण ते काय होते सांगू का, की आपण असं जमलं का आपण टेन्शन नाही घ्यायचं. पण ती नाही घेतलं का येते. आता काय करायचं आहे, असं डोक्याच्या मागं टाकायचं, बरोबर की नाही पाखरू गेलं म्हणून वाटायचं. बघू कडेनं आपण नाही टेन्शन घेतल्याच्या बात काय होतंय काय नाही. देवानं साथ सोडू नये, फक्त एवढंच आहे. एवढंच देवावर अपेक्षा ठेवायची. कुणीही देवावरच अपेक्षा ठेवावं. पुन्हा चला ओके बाय.